ज्या दिवशी तुम्हाला आई बाबांनी सांगितलं की मी तुला सायकल विकत घेऊन देणार आहे, आठवून बघा, त्या दिवशीपासून तुम्हाला सगळीकडच्या सायकल दिसायला लागेल. ही मिळेल का, अशी सायकल मिळेल का. पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला तुमचे घरचे सांगतील ना, चल आता मी तुला टू व्हीलर घेऊन देतोय, आपोआप तुमच्या नजरेसमोर टू व्हीलर येतील, कारण तुम्ही विचारच तसा करता. इट्स व्हेरी सिम्पल. त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा की 5 वर्षांनी मी काय करणार आहे, कारण हे 5 वर्ष जर तुमच्या आयुष्यातनं निघून गेले तर पुढे रस्ता अजून टफ होणार आहे. धोनी आपल्याला सगळ्यांना आवडतो. काही जण यू लव्ह धोनी और यू हेट धोनी, यू कॅनॉट इग्नोर धोनी. सीएसके ही एकमेव टीम अशी आहे, बघा विचार करून बघा तुम्ही, सीएसके इज द ओनली टीम जिथे प्लेअर आउट व्हावं म्हणून फॅन लोक नाचत असतात. का बरं? धोनीच्या आधीचे सगळे आउट झाले पाहिजे यार, म्हणजे धोनी ग्राउंडवरील. पण अनफॉर्च्युनेटली या टुर्नामेंटमध्ये धोनी चालू शकला नाही, कारण त्याला माहिती की त्याने राईट एज मध्ये परफेक्ट काम केलेलं आहे. तुम्ही धोनीची चाल बघा सध्याची, त्याचे दोन्ही गुडघे दुखताय, एका गुडघ्याचं तर ऑपरेशन झालंय त्याच्या. त्यामुळे हे एज नाही. आता जर धोनीने ठरवलं की मी आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कमबॅक करेल, तर धोनी सुद्धा स्वतः नाही म्हणेल. सो हे एज परत येणार नाही, हे लिहून ठेवा. त्यामुळे जे घडणार आहे आपल्या आयुष्यात ते पुढच्या 5 वर्षातच घडणार आहे. मग तुम्ही आज 10वीत असाल, 11वीत असाल, 12वीत असाल, पुढचे 5 वर्ष लिहून ठेवा. आजपासून, काय तारीख आहे आजची, 2 मे 2025. घरी जाऊन लिहून ठेवा 2 मे 2030. ते 3 इडियट्स मध्ये तो लिहून जातो ना, परत इथे येऊन भेटू आपण, तसं आपण इथे परत एकदा येऊन भेटू आणि बघूया तुम्ही कुठपर्यंत पोहोचले. राईट. सो हे 5 वर्ष आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत.